आणि आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांसंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुली बेपत्ता होतात यावर फडणवीस शिंदे बोलत नाहीयेत, फक्त लाडकी बहीण आणि 1,500 रुपये हाच सरकारचा अजेंडा आहे, संजय राऊतांची टीका। महिलांवर अत्याचार होतात, महिला पळवल्या जातात, पलायन केलं जात आहे, मुली पळवल्या जात आहेत, त्याच्यावर कधी फडणवीस आणि मिंते बोलत नाही। फक्त लाडकी बहीण आणि 1,500 रुपये हाच त्यांचा अजेंडा आहे। मुख्यमंत्री या प्रकरणावरती लक्ष ठेवून राज्यातील मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणावरती योगेश कदमांचं वक्तव्य, तर 90% जास्त बेपत्ता मुलं सापडतायत, योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। अल्पवयीन मुलं ज्यावेळेला हरवतात किंवा बेपत्ता होतात तेव्हा त्यांचा तपास घेण्यासाठी आपण विशेष मोहीम राबवतो। 90% पेक्षाही जास्त मुलं मुली आपल्याला सापडतात, पुन्हा सापडतात, परंतु ह्याचा अर्थ असा नाही की 10% मुलांना आम्ही शोधत नाही। मुंबईतून दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर। गेल्या 10 महिन्यांमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे नोंद। वनताराचा 50 पेक्षा जास्त बिबट्या घेण्यास नकार, 1 कोटींच्या बकऱ्या सोडणं व्यवहार्य नाहीये, अजित पवार यांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती समोर। वनतारासारखं सूर्यतारा ठाण्यात करण्यात ठरवलेलं आहे, अजितदादा यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। वनताऱ्यासारखा सूर्यतारा ठाणे जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे, लवकरच त्याच्यातून मार्ग निघेल। दादांचं हे पण म्हणणं आहे की 1 कोटींच्या शेळ्या जंगलात सोडणं व्यवहार्य होणार नाहीये। ठीक आहे, दादाशी मी चर्चा करतो।